लोकसभा निवडणुकांमध्ये आता दिवसेंदिवस रंगत येऊ लागली असून सर्वच पक्ष आपल्या प्रचाराला लागले आहेत। त्यात सोनपेठ येथे वंचित बहुजन आघाडी कार्यालयात आज उद्घाटन करण्यात आलं। लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोनपेठ येथे वंचित बहुजन आघाडीने कार्यालय उभं केलं आहे। यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह लोकसभा उमेदवार उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये सध्या लोकसभेचं सगळीकडेच वारं लागलेलं आहे। परभणी लोकसभेमध्ये दुहेरी लढत होती, आता तिहेरी लढत आपल्याला बघायला भेटणार आहे। जे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने जे उमेदवार दिलेले हवामान तज्ञ पंजाबराव डग यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहे। सध्या ते आपल्यासोबत सोनपेठ या ठिकाणी प्रचारार्थ या ठिकाणी त्यांची आपण संवाद साधणार आहे। तर सध्याला आपल्यासोबत पंजाबराव डग हे आहेत सध्याला, आणि सध्या वंचित बहुजन आघाडीकडून आपल्याला उमेदवारी मिळालेली, त्याबद्दल आपण याकडे कसं बघत आहात? श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर त्यांनी एक शब्द दिला की मी तुम्हाला उमेदवारी देणार, पण त्यांचा शब्द मी खाली जाऊ देणार नाही। म्हणजे रात्रंदिवस एक करण, पण त्यांचा शब्द खाली जाऊ देणार नाही, विजयच राहणार आहे या ठिकाणी सांगू इच्छितो। हिंदीमध्ये एक डायलॉग आहे की कल तुम कहाँ थे आज तुम कहाँ है, लेकिन त्याच विषयावर तुम्हाला तोच डायलॉग आहे। काल तुम्ही शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते म्हणून होता आणि आज तुम्ही राजकारणात आलेले आहेत, तर याकडे कसं बघणार आहे? त्याचं सांगायचं झालं तर काय झालं, आतापर्यंत मी शेतकऱ्याची हवामान अंदाज देऊन शेतकऱ्याची सेवा करत होतो, पण काय झालं, गेल्या वर्षी सोयाबीन 6000 इकलं 2 वर्षाखाली, आणि यावर्षी ते 44 इकलं। आता इलेक्शनच्या आधी लागू यायच्या आधीच मी 44 सोयाबीन इकलं। मग ह्या शेतकऱ्यांचा प्रश्न नुसते काय करायला, उमेदवार उभं राहिलेत, निवडून येलेत आणि घरी बसतात, शेतकऱ्याबद्दल कोणी आवाज उठवायला तयार नाही। मग मी असं ठरवलं की आपण काय करायचं, येणाऱ्या लोकसभेला या ठिकाणी उमेदवारी दाखल करायची, पण उमेदवारी दाखल करायची तर मग साथ घ्यावं लागेल कोणाची। मग मी म्हटलं काय करत, आपण श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर त्यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून आपण तिकीट मागून घेऊ, कारण की अपक्षाला किंमत नसते, कारण की अपक्ष तो अपक्षच नाव असतं, अपक्षच असतो। आणि त्याच्यामुळे काय केलं, आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाकडून तिकीट उमेदवारी, कशामुळं त्यांची सगळी फळी आहे। त्याच्यानंतर हे करत असताना तुम्हाला एक सांगू इच्छितो की काय झालं, मग तिकीट लढवायचं, मग साथ कोणाकोणाची आहे, वंचित बहुजन आघाडीच्या संपूर्ण कार्यकर्त्याची। तसेच 18 ज्या प्रगत जाती आहेत त्यांचं मी ह्या निसर्गापासून नुकसान वाचवतो, त्यांची देखील साथ आहे, ते देखील मला साथ देणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो की हे करत असताना माझे शेतकरी मित्र आहेत, जवळपास मध्ये आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास 1850 कृषी केंद्र आहेत बघा, त्या सगळ्या कृषी केंद्रवाल्याला भेटलो मी, तर मी म्हटलं यावेळेस मला फक्त एक मतदानाची मदत करा, दुसरे पैसे वगैरे काही देऊ नका, फक्त एक मतदान करा, कारण की आतापर्यंत माझ्यामुळे तुमचा खूप फायदा झाला, ते मतारूपी मला फक्त दान करा। परभणी लोकसभेमध्ये दुहेरी लढत होती, तुमचा चेहरा आल्यानंतर तिहेरी लढत झालेली आहे, याकडे कसं बघणार आहे? या दोन दिग्गज नेत्यांना आपण टक्कर देणार आहात। तुम्हाला एक सांगू इच्छितो, पहिले जे होते प्रस्थापित होते, तुम्हाला आणि आता जे आले ते बाहेरचे, तर पहिले देखील बाहेरचेच आहे। आणि तुम्हाला सांगतो, मी या परभणी जिल्ह्यातला शेलू तालुक्यातला गुगळी धामणगावचा एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, आणि शेतकऱ्याच्या मुलाला आता मी महाराष्ट्रभर आता आपलं परभणी लोकसभा सत्रामध्ये फिरत असताना सगळ्याचं म्हणणं आहे की आता यावेळेस कोणाला निवडून द्यायचं, तर आपल्या शेतकऱ्याच्या मुलाला निवडून द्यायचं, अशी म्हणजे वातावरण तयार झालेलं आहे। आणि तुम्हाला सांगतो हे नेते येणार, आणि तुम्हाला एक सांगतो की हे आपला आता म्हणजे मागचा जे प्रश्न का ठिकाणी म्हणलं जाते की वंचितच्या मताचं विश्लेषण होतं, डिव्हायजन होतं, त्यामुळे भाजपला साथ दिली जाते, भाजपची वोटिंग भाजपला निवडून सत्तेमध्ये बसतंय, तर या डिव्हायजन बद्दल आपण खरंच वंचितच्या वोटिंगने याचा फायदा भाजपला होईल? याचा फायदा भाजपला होणारच नाही। तुम्हाला सांगतो, परभणीचा खासदार तुम्ही विचारला त्याचा प्रश्न, एक शेतकऱ्याचा मुलगा पाहिजे आणि शेतकऱ्यामध्ये हात दिली तर त्याने पळत यायला पाहिजे, असा परभणीचा खासदार पाहिजे। राहिला तुम्ही म्हणले प्रश्न याचा कशाचा, म्हणजे मत विभागाने, तुम्हाला एक सांगतो, हे जे संपूर्ण एक रात्रंदिवस माझ्यासोबत वंचितचे कार्यकर्ते ते कशाला उगाच दुसऱ्याला मतदान करणार। आता तुम्ही बघा, आज आपण इथं पाऊस चालू आहे, अगोदरच मेसेज टाकला होता शेतकऱ्यांना तुमची हळद कांदा झाकून ठेवा, मग हे शेतकरी मला विचारणार का? नाही विचारणार। मग कोण वाचू शकतो? एक शेतकऱ्याचा मुलगाच सगळं वाचू शकतो, म्हणून परभणीचा खासदार शेतकऱ्याचा मुलगाच पाहिजे। पंजाबराव कोणते मुद्दे घेऊन प्रचाराचा धुरा महाराष्ट्र परभणी लोकसभेमध्ये गाजवणार आहे, आणि पंजाबराव कोणता विषय घेऊन जनतेला मताकडे आकर्षित करणार? मी जे मुद्दे मांडणार आहे तुम्हाला सांगतो, आपल्या परभणी जिल्हा आहे बघा, हे जिल्ह्यामध्ये निसर्गानं श्रीमंत आहे, म्हणजे निसर्गानं श्रीमंत आहे, इथं कोणाला लढायची गरज नाही पडली। तुम्हाला सांगतो, परभणी जिल्ह्याला विद्यापीठ आलंय, काही भांडून नाही आलं, काहीच नाही। परभणी जिल्ह्याला 2 रेल्वे जंक्शन आहेत,
ते असे मुळातच भेटले. बघा, बीड जिल्ह्याला आणखी रेल्वे नाही. त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यातून 5 नद्या वाहतात, लातूरमधून 1च नदी होती, म्हणजे निसर्गाची देणगी आहे. त्याच्यानंतर परभणी जिल्ह्याला शेतकऱ्यासाठी 3 धरणाचं पाणी येते, ज्या आपलं दुधनाचं येतं, येलदरीचं येतंय आणि नाथसागरचं येतंय. म्हणजे निसर्गानं सगळ्या गोष्टी काही. आणि विशेष म्हणजे तुम्ही ऑब्झर्व करा, सगळ्या महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्ह्याची जमीन सुपीक आहे आणि हे सगळ्या निसर्गाने गोष्टी भेटलेल्या आहेत. आणि हे करत असताना शेतकऱ्याला म्हणजे कोणताही नेता असं, आणि इथलं राजकारण असं आहे सगळं सेटलमेंट मॅनेजमेंटचं राजकारण आहे. मॅनेजमेंट म्हणजे कसं, आमदारकी एकाला करायची, खासदारकीला एकाला करायचं, जिल्हा परिषद एकाला द्यायचं, चेअरमन एकाला करायचं, म्हणजे सगळं मॅनेजमेंट आहे. पण मी आल्याच्या नंतर हे सगळं चित्रच बदलून जाणार आहे. आणि शेतकरी मला 100% सर्व शेतकऱ्याला माझी विनंती आहे, एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मी, तुमचे रात्रंदिवस मात्र तुमचं नुकसान होऊ देणार नाही. फक्त तुम्ही मला फक्त या पावसारूपी मताचा पाऊस पाडावा, मी सगळ्याची विनंती करतो. उमेदवार आहे सध्याला चंद्रपूरमध्ये मुनगंटीवार यांनी स्त्रियांबद्दल खालच्या पातळीवर बहीण भावाचं नाताचं एक उल्लंघन स्टेटमेंट दिलं होतं. त्या ठिकाणी ह्या देशाचे पंतप्रधान देखील त्या सभेला, प्रचार सभेला उपस्थित होते. वंचित कडून त्या घटनेकडे कसं बघणार आहे, त्याचा निषेध कसा नोंदवणार? ती त्यांनी आचारसंहिता पाळायला पाहिजे. आणि तुम्हाला एक सांगतो, भविष्यामध्ये या म्हणजे हे जे मतदानामध्ये उभं आहे ना, जातीमध्ये कधी तेढ निर्माण होऊ देणार नाही, हे माझा शब्द आहे. वंचित बहुजन आघाडीचा असा काय फॅक्टर, आणि सगळ्यांना, स्त्रियांना, सगळ्यांना माझा पाठिंबा राहील. वंचित फॅक्टर परभणी जिल्ह्यात चालेल का? चालणार, बिलकुल. यावेळेस तुम्हाला सांगतो बदलाची लाट आहे. तुम्हाला एक सांगू इच्छितो, बघा, ज्या दिवशीपासून मी फॉर्म भरला, हे निसर्ग माझ्याला मतदान करण्यासाठी वरील, आज बघा विजेचा कडकडाट चालू आहे. म्हणजे कोण फटाकड्या रुपये विजा चालू आहे, तर मता रुपये असा पाऊस पडणार आहे, म्हणजे हे निसर्ग सांगायला आहे. आणि तुम्हाला आणखीन एक सांगू इच्छितो, जोपर्यंत 26 तारखेपर्यंत आहे तोपर्यंत परभणी जिल्ह्यात असंच पावसाचं वातावरण राहणार आहे आणि हे असं कंटिन्यू चालूच राहणार आहे. म्हणजे शेतकऱ्याला असं जागृत करतच राहणार आहे. परभणी जिल्ह्यातील पाण्याचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, ते अद्यापही प्रलंबित आहेत. कोणताही प्रश्न मार्गी लागलेला नाही. जे माझे या ठिकाणचे जे 2 टर्म या ठिकाणी लोकप्रतिनिधी होते, त्यांनी आता पाण्यासंदर्भात एक निवेदन जिल्हाधिकाऱ्याला दिलेलं आहे आणि सध्याचं बघू शकता त्यांनी आता हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे सगळे विषय घेऊन आपण परभणी जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने विकास करणार आहे आणि काय परिवर्तन होणार आहे. परभणी जगात जर्मनी, भारतात परभणी पुरती नावापुरतीच आहे. मी जे समजा ते एक अभ्यास केला होता, म्हणजे परभणी कसा असावं तुम्हाला सांगतो. परभणी जिल्ह्यासाठी म्हणजे जालना परभणीसाठी खरं तर एक विमानतळच पाहिजे, म्हणजे ते देखील मी लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्या परभणी जिल्ह्याला म्हणजे नुसती MIDC नुसती नावाला आहे, कोणते उद्योगधंदे चालत नाही. जर MIDC झाले तर सगळ्या शेतकऱ्याला रोजगार भेटत, सगळ्याला रोजगार भेटत, म्हणजे गरिबांना रोजगार भेटत. म्हणजे MIDC नाही. पाण्याचा प्रश्न खूप बिकट आहे. सांगायचं झालं तर आता मी ह्या सोनपेठ रस्त्याने आलो तर खूप म्हणजे रस्त्याला गाडी सुद्धा चालून गेली. मी छोटी गाडी आणली होती, ती तिथंच अडकलीत सोडून दिली. म्हणजे खूप अशी दैनंदिन अवस्था आहे. हे सगळं प्रश्न उपस्थित करण्यासाठी मला हे सगळे शेतकरी बांधव संसदेत पाठवणार आहे. सोनपेठच्या मतदारांना आपण काय आवाहन करणार आहेत, जे व्होटिंग करायची कशा पद्धतीने करायची आणि कसा प्रतिनिधी निवडायचा, या संदर्भात काय आवाहन करणार? सोनपेठ या ठिकाणी आल्याच्या नंतर सर्व मतदार बंधूला एक विनंती, एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझं चिन्ह तासाला योगायोगानं बघा, पंजाब तंत्र आणि दबई यंत्र. दबई यंत्र म्हणजे दबई, म्हणजे आता इथून या पुढं म्हणजे आता येणाऱ्या 26 तारखेला सगळ्याला दाबून टाकणार आहे, म्हणजे आणि मीच वर येणार आहे. तर हे होते आपल्यासोबत पंजाबराव डग विकासाचा धुरा घेऊन लोकसभेमध्ये जाण्यासाठी सोनपेठ या ठिकाणी आले होते. पंजाबराव डग हे लोकसभेमध्ये जाणार आहेत हे आपल्याला पाहावंच लागेल. मी आशिष मुंडेसह DLP न्यूज कॅमेरामॅन महादेव नरवटे, सोनपेठ. प्रतिनिधी आशिष मुंडेसह मी अबोली जोशी, DLP न्यूज, सोनपेठ.